भारती फाउंडेशनच्या वतीने आम्ही 2022मध्ये म्हणजे 10 एप्रिल 2022ला रामनवमीच्या निमित्तानं साताऱ्यामध्ये कलाकारी महोत्सव हा चालू केला। साताऱ्यातील कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं, कला रसिकांना सर्वांच्या कला एका ठिकाणी बघता याव्यात आणि सातारच्या कला संस्कृतीच्या वैभवात भर पडावी यासाठी आम्ही हा कला महोत्सव चालू केला। कलाकारीचं हे 4थं वर्ष आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळत आहे। सातारकर रसिक आनंदानं या सर्व कलाकारीमध्ये सहभागी होत आहेत। सर्व प्रकारच्या कला एका ठिकाणी बघायला मिळत असल्यामुळं पालक आपल्या मुलांना या ठिकाणी घेऊन येतात। सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की सर्वजणच अशी खुश होत आहेत आणि आम्हाला सुद्धा त्याचा आनंद मिळत आहे। कलाकारी करत असताना आपण सातारा जिल्ह्यातील कलाकाराला कला गौरव, त्याच्या कला जे त्यांनी समर्पित केली त्या ह्याच्यासाठी सुद्धा कला गौरव आपण दरवर्षी पुरस्कार देतोय। मानपत्र आणि 5,000 रुपये रोख अशा प्रकारचा हा पुरस्कार देतो। या वर्षीचा पुरस्कार आपण कराडचे दादासाहेब सुतारांना दिला। त्यांचं सुद्धा कला क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान आहे, त्यांना पुरस्कार दिला। या आजच्या कलाकारीचं उद्घाटन संदेश भंडारी यांच्या हस्ते झाले, जे अतिशय प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाची छायाचित्रांची पुस्तकं पण आहेत आणि त्यांचंच आज आपण वारी या विषयाचं चित्रप्रदर्शन सुद्धा या ठिकाणी सातारकरांना उपलब्ध करून दिलेलं आहे। मी या निमित्तानं सातारकरांना धन्यवाद देतो की ते या कलाकारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। मी संदेश भंडारे, मला तिथे या आयोजकांनी कलाकारीच्या आयोजकांनी बोलवलं। मला याच्यातलं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते म्हणजे अशी की कलाकारी नावाचं प्रदर्शनाचे आयोजक जे आहेत साताऱ्यातले, ज्यांचं 3रं का 4थं वर्ष आहे, यांनी स्वतःला प्रोजेक्ट करण्यापेक्षा कलाकारांना प्रोजेक्ट करण्याचं काम केलं। हे मला अगदी तुम्हाला निदर्शनास का आणायचं आहे, कारण एरवी करणारी माणसं स्वतःला प्रोजेक्ट करतात आणि यांनी मात्र कलेला प्रोजेक्ट केलंय। हे फार ठळकपणे समाजाला समजण्याची गरज आहे असं मला वाटतं। एक दुसरं असं की अशा टाईपच्या प्रकल्पामुळे समाजामध्ये कलेचं जीवनात महत्त्वाचं स्थान आहे हे अधोरेखित होतं। कारण कला खरं म्हणजे माणसाला आपण जिवंत करावं हा मेसेज द्यायचं काम करते। बाकी पैसे वगैरे मिळत असतात, पण कला नसली माणसाच्या मेंदूला, मनाला, हृदयाला जे समाधान मिळतं कलेमुळे, ते अशा टाईपच्या प्रकल्पामुळे। आणि अजून एक गोष्ट यांनी फार चांगली केली, ते म्हणजे दृश्य माध्यम, आवाजाचं गायन, अशा सगळ्याला त्यांनी एकत्र आणले आणि या सगळ्या कला प्रकारची देवाणघेवाण व्हायची या निमित्ताने संधी मिळते। आणि तुम्ही प्रतिसाद तर बघता, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात, ही फार उत्साहवर्धक गोष्ट मला वाटते। नमस्कार, मी मनोज देशमुख, एक साताराचा सुजाण नागरिक। साताऱ्याबद्दल आपण बघतच आहात। सातारा हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैचारिक भूमी। साताऱ्यानं भारताला भरपूर काही विषयांमध्ये दिशा दिली आणि सगळ्या गोष्टींमध्ये सातारा लीड करतो। आज साताऱ्याच्या या गुरुवार बागेसारख्या छान परिसरात कलाकारी या नावाने प्रदर्शन भरलेले आहे। इथे एक वेगळ्या पद्धतीची कन्सेप्ट मांडण्यात आलेली आहे। लाईव्ह तुम्हाला जे काही मूर्ती कशी बनवतात, चित्र कशी काढतात, तसेच लाईव्ह कलाकारी कशी असते हे इथं दिसतं। खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली काम करणारी, खूप चांगली कला दाखवणारी माणसं आहेत, चित्रकार आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे आणि ह्या प्रोत्साहनासाठी हे व्यासपीठ हे खूप छान आयोजकांनी आयोजित केलेलं कलाकारी। खरं तर हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावा, जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती सगळ्यांसमोर यावी आणि याच पद्धतीनं सगळ्या कलाकारांना संधी दिली जावी, ज्याच्यातून एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, मूर्तिकार, संगीतकार बनतील आणि ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारतात जावी, ही एक सातारचा सुजाण नागरिक शहरातील गुरुवार बाग या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कलाकारांसाठी एक व्यासपीठ निर्माण केलं आहे, ते म्हणजे कलाकारी महोत्सव। यामध्ये फोटोग्राफर असो, चित्रकार, तसेच मूर्तिकार असे अनेक कलाकार या ठिकाणी सहभाग झाले आहेत। आपण या ठिकाणी काही कलाकार आहेत, आपण त्याची संवाद साधणार आहोत। या ठिकाणी आता प्रत्यक्ष पाहायला गेला तर या ठिकाणी लाईव्ह थेट प्रक्षेपण या ठिकाणी मूर्तिकार आहेत, ते आपल्या चित्र काढण्यात व्यस्त आहेत। तरी आपण आपल्याशी बोलू शकाल का की 2 मिनिटं की या ठिकाणी आपण या चित्रकारी प्रदर्शन सहभाग घेतलाय, कसं वाटतंय काय? कलाकारी गेली 4 वर्ष चालू झालेली आहे आणि यामध्ये कलाकारांना विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना संधी उपलब्ध होते त्यांची कला दाखवण्याची आणि त्यामुळं हे जे गरजेचं होतं ते आता सातारमध्ये घडत आहे आणि जे मान्यवर आहेत ह्या कला क्षेत्रातले
त्यांना जे काही सन्मान मिळतो तो ह्या कार्यक्रमातून मिळतोय, तो एक वेगळाच आनंद आहे. थँक्यू. या कार्यक्रमात सन्मान आपल्याला मिळतोय, पण आपण कित्येक साताऱ्यात अशी व्यासपीठं निर्माण व्हावी त्यासाठी आपण कोणत्या याच्यासाठी सहभागी करून याचं काही संवाद साधू शकतो? काय या कार्यक्रम अशा व्हावेत साताऱ्यात. हा कार्यक्रम बघितल्यानंतर आता हळूहळू ह्या गोष्टीला सुरुवात होईल आणि तुषार भद्रे सर पण असाच एक कार्यक्रम करतात आणि असे कार्यक्रम आता होत राहतील. एकदा पाहिल्यानंतर दुसऱ्यांना सुद्धा इच्छा होईल की अशा प्रकारचे कार्यक्रम करावेत आणि यातून चांगलं काहीतरी घडेल निश्चितच सातारसाठी, सातारच्या कलाकारांसाठी, आसपासच्या कलाकारांसाठी. आपण कुठं ना मी सातारमधलाच आहे. आणि आपण जे मूर्तिकार आहात हे आपण कुठे याचं प्रेक्षण वगैरे काय? हा, माझं शिक्षण झालेलं आहे. मी अभिनव करायला शिक्षण घेतलेलं आहे आणि तसंच हे आता जे मी स्कल्पचर करत आहे डेमो, तो दादासाहेब सुतार म्हणून आहेत, खूप प्रख्यात चित्रकार आहेत आणि त्यांचं हे पोर्ट्रेट करण्याचं भाग्य मला लाभतंय, त्याबद्दल एक आनंद आहे. या ठिकाणी पाहिलेल्या कलाकारी चित्रच्या प्रदर्शनामध्ये आगळेवेगळे कलाकार, फोटोग्राफर सगळे झालेच आहेत. त्यामुळे अनेक हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठ्या आनंदाने सहभाग झाल्याचं दिसून येत आहे.